केंद्र सरकारनं कृषी मालावरती 5% जीएसटी लागू केला आणि याआधी कृषी मालावरती कोणताही कर नव्हता। त्यामुळे आता नवी मुंबई आणि जळगाव दाल मिल असोसिएशननं बंद पुकारलाय। विनायक पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, एपीएमसी मधली काय स्थिती आहे? एपीएमसी मार्केटमधील दाना मार्केट आणि मसाला मार्केट बंद करण्यात आलेलं आहे। कृषी संदर्भातल्या ज्या वस्तू म्हणजे डाळ असेल, तांदूळ असेल किंवा गहू असेल याच्यामध्ये जे ट्रेडिंग करणार आहोत ते ट्रेडिंग वरती 5% ते पासून 7% पर्यंत आता जीएसटी लागणार आहे। त्याचबरोबर आपण जर सुका मेवा पाहिला तर बदाम असेल, पिस्ता असेल किंवा इतर सुका मेव्यावरती 12 ते 18% टॅक्स लागणार आहे, जीएसटी लागणार आहे। त्यामुळे हा जीएसटी लागल्यानंतर याचा डायरेक्ट जो तोटा आहे तो सर्वसामान्य ग्राहकावरती पडणार असल्याचं सांगितलं जातं व्यापाऱ्यांकडून। त्याचबरोबर या जीवनावश्यक वस्तूमध्ये या सर्व वस्तू येत असल्यामुळे सरकारने आहे तो या जीएसटी मधून या वस्तू वगळण्यात यावा अशा प्रकारची मागणी आहे त्यांची। तिसरी मागणी अशी आहे की जीएसटी या वस्तूवरती जरी वसूल केल्यानंतर परत एकदा एपीएमसी मार्केटमध्ये जे व्यवहार होणार आहेत त्याच्यावरती एपीएमसीचा उपकर सुद्धा लागणार आहे। त्यामुळे जीएसटी पण आम्ही भरायचा आणि त्यानंतर एपीएमसीचा उपकर सुद्धा आम्हाला द्यावा लागणार आहे। त्यामुळे ही सुद्धा मागणी आहे की एपीएमसी मार्केटचा जो कर आहे तोही कर याच्यामधून वगळण्यात यावा। अशा 2-3 मागण्यांसाठी हा तो बंद पुकारण्यात आलेला आहे आणि मसाला मार्केट आणि दाणा मार्केट पूर्णपणे बंद आहे। नंदा विनायक, धन्यवाद या माहितीबद्दल।